राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय, शांति ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय, सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 गोपाल कृष्ण भगवान की जय, सर्व संतन की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं, पूर्णब्रह्म परानन्दं ईशमानन्दि वल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति। स्वयं भानुजो भानु आराधिला, तयाच्या कुळी दीपकू दिव्य जाहला, हरिभक्ती लागो नितारी समस्ता, नमस्कार त्या श्री संत एकनाथा। समचरण सरोजं सान्द्र नीलांबुदाभं, जगन्नीत पानी मंडनं मंडनानां, कर्ण तुलसीमाला गंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। श्रीपादनाथं गुरुराजवैर्यं, मुमुक्षूणां ज्ञानदानैक्यदक्षं, घोटिक्षेत्रे निवासनं तं नमामि वेदविद्यां वरिष्ठम्। आता विश्वात्मके देवे, येने वाक्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दानही। जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो। भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे। दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो। जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात वर्षत सकळ मंगळी। ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी। भेट तू तया भूता, चला कल्पतरूंचे आरव। चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे। चंद्रमी जे आलांछन,
मार्तंड देतापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो किंबहुना सर्वसुखे पूर्ण हो निती लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजय होवावे एथमनी श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो तेने वरे ज्ञान देवो सुखिया जाहला तेने वरे ज्ञान देवो सुखिया जाहला तेने वरे ज्ञान देवो सुखिया जाहला। ज्ञानयोग वारकरी मंडळ घाटकोपर यांच्या माध्यमामधून फेसबुक लाईव्ह असा प्रवचनरूपी सेवेचा कार्यक्रम चालू आहे आणि प्रवचनरूपी सेवेकरता चिंतनाकरता मननाकरता माऊली ज्ञानोबाराय संतश्रेष्ठ माऊली ज्ञानोबाराय यांच्या भावार्थ दीपिकेमध्ये पसायदान हा विषय आपण चिंतनाकरता घेतलेला आहे आणि त्याच्या पसायदानातल्या काल पहिला दिवस होता, आजचा दुसरा दिवस आहे आणि पहिल्या दिवशी आपण त्या पसायदानामधल्या ज्या 9 ओव्या त्याच्यामधला जी पहिली ओवी आहे आता विश्वात्मके देवे तेने वाद्यज्ञे तोषावे तोषवनी मज द्यावे पसायदानही या ओवीतील प्रस्तावनात्मक म्हणून आता या शब्दाचा विचार पाहिला आणि विश्वात्मक देवाच्या संबंधाने आपण विचार पाहिला। विश्वात्मक देवाच्या संबंधानं जो विचार आहे तो थोडासा अजून आपल्या समोर मांडायचा आहे। तो असा की आपण विष्णू सहस्रनाम जरी पाहिलं तर त्या विष्णू सहस्रनामामध्ये सुद्धा यस्य स्मरण मात्रेन जीव यस्य स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे। आणि पुढे त्या ठिकाणी जो प्रश्न विचारण्यामध्ये आलेला आहे को धर्म सर्व धर्मानां कोणता धर्म कोणत्या देवताचं यजन आपण करायला पाहिजे हा जसा विषय त्या विष्णू सहस्रनामामध्ये देवाचं स्वरूप सांगणार आहे। त्या देवताचं आपण उपासना केली पाहिजे, सर्वात्मक असणाऱ्या देवताची उपासना केली पाहिजे, देवाची उपासना केली पाहिजे, तोच विश्वात्मक देव आहे। आणि श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदामध्ये प्रथम अध्यायामध्ये जो पहिलाच जो विषय आलेला आहे तो विषय हा सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला त्या विश्वात्मक देवतेचं देवाचं स्वरूप सांगतो। तो जो श्लोक आहे तो श्लोक आपण पाहणार आहोत आणि तत्पूर्वी जे पद्मपुराणामध्ये श्रीमद भागवताचं महात्म्य वर्णन करणारा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये आम्ही ज्या देवाची उपासना करतो तो देव एका श्लोकामधून सांगितला। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। सच्चिदानंद स्वरूप असणारा सच्चिदानंद रूप आहे। विश्वोत्पत्त्यादि हेतवे म्हणजे विश्वाची उत्पत्तीला हेतू असणारा उपादान कारण असणारा मुख्य कारण असणारा विश्वोत्पत्त्यादि हेतवे आणि तापत्रय विनाशाय आध्यात्मिक आदिभौतिक आणि आदिदैविक तिन्ही तापांचा निर्मूलन करणारा तापत्रय विनाशाय अशा श्रीकृष्णाला श्रीकृष्णाय वयं नमः म्हणजे त्यांचा जो श्रीकृष्ण आहे तो श्रीकृष्ण आपण समजून घेतला पाहिजे। तो श्रीकृष्ण तत्व रूपाने या ठिकाणी निर्देशित केला। श्री विष्णू सहस्रनामामध्ये त्या संबंधाने तसा विषय आला
आणि श्रीमद भागवताचा हा जो पहिला श्लोक आहे, प्रथम स्कंदामधला प्रथम अध्यायातला प्रथम श्लोक पहा कसा आहे. जन्माद्यस्य यतोन्मया दितरश्च शार्थेष्वभिन्न स्वराट् तेने ब्रह्मरुदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषां धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. विद्वानांची भागवतामध्ये कसोटी असते. विद्यावतां भागवते परीक्षा असते, उगाच म्हटलेलं नाही. भागवतामध्ये नुसता पौराणिक कथा नाही आहेत, त्याच्यामध्ये आलेले जे संवाद आहेत ना, ते संवाद जर पाहिलं तर ते खरं त्याच्यामध्ये आलेलं त्याला भागवतची संज्ञा आहे. भागवत आध्यात्मिक आणि भागवत पौराणिक अशा कथा चालतात. पौराणिक मधून कथांचा भाग मांडला जातो आणि आध्यात्मिक मधून फक्त कथा थोडक्यामध्ये सांगू. जो संवादात्मक भाव आहे, जो भाग आहे, जो तत्वज्ञानाचा भाग आहे, जी फिलॉसॉफी आहे ती मांडली जाते. असं आध्यात्मिक भागवत ते जर समजून आपण जर घेतलं तर त्याच्यामधला हा जो श्लोक आहे हा त्या विश्वात्मक देवाचं काय स्वरूप सांगणारा हा श्लोक आहे. ती म्हणतात त्या श्लोकाचा अर्थ असा आहे की ज्या अर्थी या सृष्टीमध्ये असलेल्या आकाशादी सर्व पदार्थामध्ये परमात्म्याचं अस्तित्व आहे, परमात्म्याचं अस्तित्व सर्वत्र आहे असं जर सांगितलं जातं ना, तर त्याच्यामध्ये आकाशादी जे पदार्थ आहेत, पृथ्वी आप तेज वायू आकाश आहे आणि अन्य आदी पंचमहाभूत अशी, त्याच्यामध्ये तर त्या ठिकाणी त्याचं अस्तित्व आहेच आहे. पण आता नसलेले जे काही वंध्यापुत्र म्हणतो आपण किंवा मृगजळ म्हणतो, त्याच्यामध्ये मात्र त्याचं अस्तित्व नाही. परंतु ज्या अर्थी सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय त्याच्यापासून होता, तो सर्वज्ञ असून स्वयंप्रकाशी आहे. आणि ज्या वेदांच्या बाबतीमध्ये मोठमोठे विद्वान मोहित होतात, ते वेद आदिकवी ब्रह्मदेवाच्या अंतःकरणामध्ये ज्याने केवळ नुसत्या संकल्पानं प्रकाशित केले. मग आता ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्याचं अस्तित्व आहे, पण ज्याच्यामध्ये आता इथे सांगितलं वंध्यापुत्र किंवा मृगजळ याच्यामध्ये त्याचं अस्तित्व नाही, पण ती आपल्याला सत्य वाटतं, त्या गोष्टी सत्य वाटतात, तो मात्र आभास आहे, ती त्याची माया आहे. आणि त्या असत्य असणाऱ्या असत असणाऱ्या पदार्थांना अधिष्ठान स्वरूप जर कोणता आहे तर तो परमात्माच आहे. अशा पद्धतीने त्याचं अस्तित्व सर्वत्र आहे. कसं आहे पहा, त्याला अधिष्ठान जसं सर्पावरती रज्जूवरती रशीवरती सर्प भासला, मग त्याला अधिष्ठान तर सत्य आहे ना. भासणारी वस्तू जरी प्रातिभासिक जरी आहे, भासलेली जी आहे, पण त्याचं अधिष्ठान मात्र जे आहे ते मात्र प्रातिभासिक नाही. आणि अशा त्या परमात्म्याचं, ज्याच्यामुळे ही सृष्टी सत्य भासते, अशा त्या सत्य परमात्म्याचं आम्ही ध्यान करतो, याला विश्वात्मक दिवस म्हणतात. असो पुन्हा आपल्याला मला श्रीमद भागवताच्या या श्लोकाची आठवण झाली, या 2 श्लोकांची, म्हणून आपल्या समोर विश्वात्मक देव या संबंधाने विषय मांडण्याचा आपल्या समोर प्रयत्न केलेला आहे. दासबोधामध्ये सुद्धा रामदास स्वामी उपासकाला, साधकाला, मुमुक्षुला सांगतात की बाबांनो, तुम्हाला ज्याची उपासना करायची त्याचं स्वरूप तुम्ही नीट समजून घ्या. ब्रह्मा सृष्टीचा निर्मिता, विष्णू प्रतिपाळिता, रुद्र संहार करता, या तिघांसही निर्मिता कोण आहे? या तिघांचा निर्माण करता कोण आहे? तो देव ठाई पडेना तरी यमयातना चुकीजेना. तो देव जर आपल्या अनुभूतीला आला नाही तर आपल्या यमयातना चुकू शकत नाही. म्हणून अशा प्रकारचा असणारा व्यापक विश्वात्मक देव आणि त्या विश्वात्मक देवाकडे माऊली ज्ञानोबाराय ही पसायदान मागतात. चला, विश्वात्मक हे त्याचं जे स्वरूप आहे ते थोडंसं सांगण्याचा आज मला इच्छा वाटली थोडी, म्हणून आपण पुन्हा पाठीमागे गेलो. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, आता विश्वात्मके देवे तेने वाक्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदान हे. क्या वाग्यज्ञान? विश्वात्मक देवानं
विश्वात्मक वृत्ती झालेल्या माझ्या सद्गुण त्या ठिकाणी संतुष्ट व्हावं, येणे वाग्यज्ञे तोषावे. कारण तुम्ही जर त्या ठिकाणी या माझ्या वाग्यज्ञाने प्रसन्न जर झाला, तुमच्या तिथिवेळाचे ओले सासिन्नले प्रसन्नतेचे मळे, ते श्रांतू देखून लोळे, ते सावली देखून लोळे श्रांतो जीवी, माऊली ज्ञानोबा म्हणतात. त्यांची प्रसन्नता अतिशय महत्वाची. संतांची सद्गुरूची प्रसन्नता ही साधकानं, शिष्यानं, वारकऱ्यानं या ठिकाणी जपली पाहिजे. त्याची प्रसन्नता तुम्ही म्हणाल मग ते अप्रसन्न असतात का? काही नाही. ते जरी कायमस्वरूपी प्रसन्न असतात तरी विशेष प्रसन्नता ज्याला आपण म्हणतो ती आपल्याला त्यांच्याकडून संपादन करायची. जैन संगे पिता वसुदेवासी, जैन संगे माते देवकीशी, जैन संगे बंधुबळी भद्राशी, ते गुह्य अर्जुनीशी बोलतो. सर्वांवर समभावानं प्रीती करणारे परमात्मा पण विशेषत्वाने अर्जुनावर प्रीती करतात. तसं सर्व शिष्य मात्रावर सारखं प्रेम करणारे अशा प्रकारचे संत महात्मे सद्गुरू पण तरी सुद्धा त्यांची एक विशेष प्रीती आपल्यावर जडावी, त्यांची संतुष्टता आपल्याला प्राप्त व्हावी. कारण शास्त्रातलं जे गुह्य आहे ते सर्वांवर सारखं प्रेम करत असले तरी त्या गुह्याच्या संबंधाने कोणाला सांगावा आणि कोणाला सांगू नये असा भाग श्रीमद भगवद्गीतेमध्ये 18व्या अध्यायाच्या 67व्या श्लोकामध्ये आलेला आहे. इदम ते ना तपस्काय, याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं की जो तपोहीन असेल अर्जुना, त्याला हे गीताशास्त्रातलं ज्ञान, गीताशास्त्र त्याला देऊ नको. अथवा तापस्वी झाला परी गुरु भक्ती जो ढिला, वेदी अंत्यजू वाळीला तैसा वाळी. वेदाने अंत्यजांचा जसा विकार केला त्यांच्या कामाला तो आला नाही, तसा तपस्वी जरी असेल एखादा परंतु गुरुभक्ती त्याच्याकडून घडली नसेल तर त्याला सुद्धा हे तत्व सांगू नको, त्याच्या हातीही देऊ नको. मग तपस्वी जरी असेल, गुरुभक्तीचा पुरा गाडोरा जरी असेल, परंतु म्हणतात जरी आकर्णी नाही, चाड जरी, त्याला ऐकण्याची इच्छा नसेल, जिज्ञासू वृत्ती नसेल, तर त्याला सुद्धा हे तत्व सांगू नको. का तपही जोडे देही भजे गुरुदेवाच्या ठाई, परी आकर्णी नाही, चाड जरी, ऐकण्याची त्याला इच्छा नाही, काही उपयोग होणार नाही. संत समदृष्टीचे असतात, ते सर्वांना जरी दिलं तरी मग त्याचा उपयोग व्हायला पाहिजे ना. म्हणजे देऊनही काही उपयोग आहे का त्याचा? संत देतील बी, पण उपयोग होईल का? उपयोग होण्याच्या दृष्टिकोनातून जर विषय पाहिला, या बाजूने पाहिलं, शिष्याच्या बाजूने जर पाहिलं, तर मग मात्र त्या ठिकाणी प्रसन्नता सद्गुरूची, संतांची अतिशय महत्वाची आहे. संतांच्या दृष्टिकोनातून बाजूने जर पाहिलं तर त्यांच्याकडे विषमता अशी नाहीच, पण तरी विशेष कृपा आपण ज्याला म्हणतात, शास्त्राने संप्रदायाने घातलेली जी काही बंधन आहे, का विद्या गुरुपदेष्टा बोभाई द्या चोटा, ते इष्टची बरी अनिष्टा हेतू होती. सद्गुरूकडून प्राप्त झालेली विद्या जर अशी चपट्यावर मांडली तर इष्ट असणारी ती विद्या तुम्हाला अनिष्टतेला कारणीभूत झाल्याशिवाय राहणार नाही. का आपली माय, एक आपली माय जर एखाद्याने उघडी केली तर त्या ठिकाणी आपण तिला नग्न करणं, नग्न पाहणं, नग्न हे जसं आपल्याला दूषणास्पद आहे, जरी ते तीर्थ संपूर्ण तिच्या चरणाजवळ आहे, तसे ही विद्या, या विद्येच्या संबंधानं आपल्याला तो बोध प्राप्त व्हावा म्हणून त्यांची विशेष प्रसन्नता आवश्यक आहे. ते पसायदान त्यांच्याकडून आपल्याला प्राप्त व्हावं याच्याकरता त्यांची विशेष कृपा महत्वाची आहे. म्हणून तोषो निमज द्यावी, पसायदान हे जे म्हटलंय. मग त्याकरता त्याच्या अगोदर म्हटलं की येणे वाग्यज्ञे तोषावे. तर तो जो वाग्यज्ञ आहे, यज्ञाचे किती प्रकार आहे हा विषय आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. 4थ्या अध्यायामध्ये, त्या ठिकाणी गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी 24वा जो श्लोक आहे, त्या 24व्या श्लोकापासून तर 39 नंबरच्या श्लोकापर्यंत या ठिकाणी हे यज्ञाचे प्रकार आणि सुंदरपणे त्या ठिकाणी भगवंताने सांगितलेले आहेत. आणि माऊली ज्ञानोबारायांनी सुद्धा त्याचं विश्लेषण अतिशय सुंदर पद्धतीने केलेलं आहे. त्याच्यामधला 24वा श्लोक पहा. आपण वाग्यज्ञ ह्या शब्दाचं विश्लेषण पाहतोय, स्वरूप पाहतोय. 24वा श्लोक तिथे मधला 2ऱ्या अध्यायातला 4थ्या अध्यायातला जो आहे, ब्रह्मार्पणम ब्रह्महविर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम
ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना। हे हवनमी होता का ये यज्ञ हा भोगता ऐस्या बुद्धीशी नाही भिन्नता मनोनिया। जे हवन यज्ञ करायचे तो आणि करणारा मी किंवा तिचा भोगता जो परमात्मा आहे, अशा प्रकारची त्रिपुटी ज्यांच्या बुद्धीच्या मध्ये अजिबात नसते, हे द्वैत ज्यांच्या बुद्धीमध्ये अजिबात नसतं, खरं तर अशा प्रकारचा यज्ञ ब्रह्मार्पण होत असतो। हवन करणारा आणि त्याचा भोगता ही त्रिपुटी तयार झाली की मग मात्र द्वैत निर्माण होतं आणि मग ती ब्रह्मस्थितीला तो प्राप्त किंवा पात्र होऊ शकत नाही। आणि जर त्रिपुटी राहिली नाही तर मनोनी ब्रह्मतेची कर्म ऐसे बोधा आले जया सम तया कर्तव्य ते नैष्कर्म्य धनुर्धरा। त्रिपुटी राहिली नाही आणि कर्म जर आचरण करत जर गेला तर त्या ठिकाणी तो नैष्कर्म्य स्थितीला प्राप्त होतो। अशा प्रकारची सर्व कर्म ब्रह्मार्पण करण्याची जी काही युक्ती आहे, हा एक प्रकारचा यज्ञ आहे, त्याला ज्ञानयज्ञ असं म्हणतात। 25व्या श्लोकामध्ये म्हणतात दैवमेवापरे यज्ञम योगिन पर्युपासते ब्रह्माग्नावपरे यज्ञम यज्ञेनैवोपजुह्वति। ही योगाग्नी की यजिजे तो दैव यज्ञ म्हणजे जेने आत्मसुख कामिजे पंडुकुमारा। सर्व यज्ञांचा प्राप्तव्य स्थान जे आहे आत्मसुख आहे, आत्मा आहे, त्याला परमात्मा म्हणा। मग इथे हा जो योग आहे, योगाग्नी आपल्यामध्ये पेटवायचा आणि योगाच्या माध्यमामधून यज्ञ करायचा आपल्या देहामध्ये, त्याला दैवयज्ञ असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे। हा त्या 25व्या श्लोकामध्ये सांगितला। 26वा श्लोक सांगतो श्रोतांद्रेन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति शब्दादीन विषयान अन्य इंद्रियाग्निषु जुह्वति। एक संयमाग्निहोत्री म्हणजे इंद्रियांचं दमन करून करण्यात येणारा यज्ञ, ते युक्तित्रयाच्या मंत्री यजन करीती पवित्रे इंद्रिय द्रव्ये। आपापल्या इंद्रियांचे जे जे विषय आहेत, इंद्रियांचा संयम करून त्या विषयापासून इंद्रियांना परावृत्त करणं, हा एक प्रकारचा यज्ञ आहे। यज्ञाचे प्रकार चाललेले आहेत। 27व्या श्लोकामध्ये सर्वाणी इंद्रिय कर्माणी प्राणकर्माणी च परे आत्मसंयम योगाग्नो जुह्वति ज्ञानदीपिते। इथे एक क्रिया संप्रदायिक पद्धतीने सांगू हा एक यज्ञ सांगितला। तेथे सोहम मंत्रे दीक्षिती इंद्रिय कर्माचा आहुती तिये ज्ञानानळी प्रदीप्ती दिधलिया। वृत्तीमध्ये ज्ञानाग्नी पेटून सो म्हणजे तो परमात्मा मी आहे असे या तत्वमसी महावाक्याच्या माध्यमामधून केलेली साधना, त्या इंद्रियांच्या कर्म आणि त्या विषयांची दिलेली आहुती ज्ञानाग्नीमधून सोहम मंत्राच्या दीक्षेच्या साधनाच्या माध्यमामधून, त्याचं प्राप्तव्य मग काय आहे? मग आत्मबोधीचे सुख जे संयमाग्नीचे हुतशेष तोची पुरोडाशु देख घेतला ती। असं इंद्रियांचं संयमन करून आत्मबोधाकडे वृत्ती लावून दिली आणि आत्मबोधाचं सुख प्राप्त करू लागल्यानंतर जे आत्मसुख प्राप्त झालं त्यालाच पुरोडांश असं म्हणलं। तेच पसायला पुरोडांश म्हणजे यज्ञातून शिल्लक राहिलेला जो प्रसाद आहे, यज्ञातून प्राप्त झालेला जो प्रसाद आहे त्यालाच पसायदान म्हटले किंवा त्याला पुरोडांश हा शब्द या ठिकाणी गीतेमध्ये किंवा ज्ञानेश्वरीमध्ये आलेला आहे। एक ऐशियाई यजनी युग मुक्त जे ते झाले त्रिभुवनी या यज्ञ क्रिया तयानानी परिप्राप्यते एक। अशा प्रकारचं यज्ञ करून वेगवेगळ्या प्रकारचे असे यज्ञ करून या त्रिभुवनामधून अनेक जण मुक्त झाले। ह्या वेगवेगळ्या यज्ञ क्रिया जरी असल्या तरी त्यांचं प्राप्तव्य स्थान, इच्छित स्थळ ही एकच आहे, वेगवेगळं नाही। मार्ग भिन्न भिन्न जरी असले तरी प्राप्तीचं जे ठिकाण आहे, जे काही मुक्कामाचं जे ठिकाण आहे ते एकच आहे। चला पुढे 28व्या श्लोकामध्ये सांगतात
द्रव्य यज्ञस्ततो तपो यज्ञ योग यज्ञस्तथा परे स्वाध्याय ज्ञान यज्ञश्च यतय संशित व्रताः। पहा किती प्रकार आले याच्यामध्ये। एक द्रव्य यज्ञ म्हनिपती, द्रव्य खर्च करून करण्यात येणारा जो यज्ञ आहे तो द्रव्य यज्ञ। एक तपसामग्री आणि पदविती, कोणी तपश्चर्या करतात तो एक यज्ञ आहे। एक योग यागुही आहाती जे सांगितले, कोणी योगाच्या माध्यमामधून, कोणी यागाच्या माध्यमामधून, यज्ञाच्या माध्यमामधून, अशा प्रकारचे प्रकार या यज्ञाचे सांगितले। एकी शब्दे शब्दो यजिजे तो वाग्यज्ञ म्हणजे, ज्ञानेने यगमिजे तो ज्ञानयज्ञ। शब्दातून शब्दाची उत्पत्ती करत शब्दांच्या माध्यमामधून वाक म्हणजे वाणीचा, वैखरी वाणीचा यज्ञ करणं आणि त्या ज्ञानाच्या माध्यमामधून ज्ञेयापर्यंत जाणं, त्याला ज्ञानयज्ञ असं म्हणलेलं आहे। म्हणजे द्रव्ययज्ञ, तपयज्ञ, योगयज्ञ, यागयज्ञ, वाग्यज्ञ, ज्ञान, अशा प्रकारचे यज्ञाचे वेगवेगळे प्रकार श्रीमद भगवद्गीतेमधून भगवंताने आपल्या समोर मांडले। पुढे 29व्या श्लोकामध्ये योगाच्या माध्यमामधून जो काही यज्ञ केला जातो त्याची माहिती सांगतात। अपाने जुहती प्राणम प्राणे पानम तथा परे प्राणापान गती रुध्वा प्राणायाम परायणः। कुणी अपानाची गती वाढवतंय, प्राणाला वरती ढकलण्याकरता, कारण 12 अंगुल प्राणी नाभिस्थानापासून वरती 12 अंगुल प्राण हा त्या वृत्तीला वरती ओढतो आणि 16 अंगुल अपान वायू खाली ओढतो। या दोन्हींचं प्रमाण सम झाल्यानंतर सुषुम्ना त्या ठिकाणी जागृत होते आणि जोपर्यंत कुंडलिनी शक्ती सुषुम्नेच्या माध्यमामधून आणि ब्रह्मरंध्राकडे जात नाही तोपर्यंत योगाचं साध्य होत नाही। म्हणून कुणी अपाग्नीचा जोर देऊन प्राणाला वरती ढकलतात, सांगतात की मग अपाग्नीचे निमुखे प्राणद्रव्येशे की हवन केले की अभ्यास योगे, त्या अपान वायूमध्ये प्राणाचं हवन करणं हा एक प्रकारचा यज्ञ आहे। तर दुसरे कुणी काय करतात, एक अपानो प्राणी अर्पिती एक दोहिती निरुंधती, कुणी त्या अपानामध्ये प्राणाला लीन करतात, तर कुणी त्या ठिकाणी दोन्हीचंही निरोधन करतात, त्यांना प्राणायाम म्हणतात। ते प्राणायामी म्हनिपती पंडुकुमारा, अशा समत्व स्थितीला प्राणाच्या माध्यमातून अंतःकरणाला घेऊन जाण्याचा अशा प्रकारचा एक यज्ञ आहे। 30व्या श्लोकामध्ये सांगितलं अपरे नियताहारा प्राणान प्राणेषु जुह्यति सर्वपेते यज्ञविदो यज्ञ क्षपित कल्मषः। एक वज्रयोग क्रमे सर्वार संयमे प्राणी प्राणू संभ्रमी हवन करीती। वज्रासन आपल्याला लावायचं आणि त्याच्यामध्ये आपल्या आहाराचंही नियमन करायचं, संयम इंद्रियांचा ठेवायचा। प्राण आणि काय करतात की ही प्राणी त्या प्राणायामाच्या माध्यमामधून आपलं हवन करतात, यज्ञ करतात। ऐसे मोक्ष काम सकळ समजते हे यज्ञनिष्ठाची ही यज्ञद्वारा मनोमळक्षाने केले आणि त्याच्या माध्यमामधून अंतःकरणामध्ये जे काही मळ आहेत तो दोष घालवण्याचा प्रयत्न, पापात्मक कर्माचे संस्कार अनंत जन्मीच्या ते घालवण्याचा प्रयत्न या यज्ञाच्या माध्यमामधून करतात। 31व्या श्लोकामध्ये सांगतात यज्ञशिष्टामृतभुजो यांती ब्रह्म सनातनम नायम लोकोस्ते यज्ञस्य कुतोन्य पुरुषोत्तम। ऐसे अनादि सिद्ध चौकट जे ज्ञान यज्ञावशिष्ट ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्माह मंत्रे। आणि अशा प्रकारचे यज्ञ केल्यानंतर त्याच्यामधून जे यज्ञाचं अवशिष्ट शिल्लक राहतं ते चोख अशा प्रकारचं असतं, अतिशय शुद्ध असतं, म्हणजे शुद्ध अंतःकरण। आणि त्या ठिकाणी जो प्राप्त झालेला अहम ब्रह्मास्मी ब्रह्मा मंत्रे, मी ब्रह्मस्वरूप आहे, अशा प्रकारची ब्रह्मनिष्ठा आणि त्या गोष्टीचं त्या वृत्तीचं सेवन म्हणजे पसायदान किंवा त्याला पुरोडावश असं म्हणतात, ते सेवन करतात। आणि अशा त्या पसायदानाने ऐसे शेषामृते झाले की अमर्त्य भावा आले म्हणून ब्रह्मते झाले अनायसे। असं त्या यज्ञामधलं शेष राहिलेलं ते अमृत प्राशन केल्यानंतर हे देवाचं, इंद्रदेवाचं यांचा स्वर्गातलं अमृत नाही, ते प्राशन केल्यानंतर जे अमर्त्य भावाला आले म्हणजे आत्मस्वरूपाला प्राप्त झाले किंवा मनोनी ब्रह्मते झाले अनायासे ब्रह्मस्वरूपालाच ते प्राप्त झाले।
म्हणजे सर्व या यज्ञाचे जे प्रकार आहेत हे ब्रह्मस्थिती प्राप्त होण्याकरता, आत्मस्थिती प्राप्त होण्याकरता आहे. 32व्या श्लोकामध्ये सांगितलं, एवं बहुविधा यज्ञ वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान विद्धितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. ऐसे बहुती परी अनेक जे सांगितले तुझं काय याग ती विस्तारून वेदेची चांगली म्हणेतली आहाती. वेदांमध्ये अशा प्रकारचे अनेक यज्ञाचे मार्ग सांगितले, ते तुला अर्जुना मी आता विस्तारून सांगितले. 33व्या श्लोकामध्ये बघ पुढे म्हणतात, याचं वर्गीकरण करून भगवंत सांगतात, श्रेयान द्रव्यमयात सगळ्यात श्रेयस्कर असणारा द्रव्यमय यज्ञ आहे. त्याच्यामध्ये यज्ञ ज्ञानयज्ञ परंतप त्याच्यापेक्षा श्रेष्ठ ज्ञानयज्ञ आहे. आणि सर्वं कर्माखिलम पार्थ ज्ञानी परिसमाप्यते. कारण ज्ञानामध्ये आणि ज्ञानयज्ञ हा सगळ्यात श्रेष्ठ सर्व यज्ञामध्ये आहे. आणि त्या ज्ञानयज्ञामध्ये आणि आपल्या कर्माची आहुती त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे. ते द्रव्यादू यागो पीर होती परी ज्ञानयज्ञाची सरी न पवती. जैसी तारा तेज संपत्ती तिने करापाशी. अंधारा रात्रीमध्ये नक्षत्रांचा, चांदण्यांचा, चंद्राचा प्रकाश ठीक आहे, पण सूर्य उगवल्यानंतर जसा हे सगळे प्रकाश त्या ठिकाणी फिके पडतात, तसं बाकीचे सगळे जे यज्ञ आहेत द्रव्य अधिक असं म्हणलेले, द्रव्य यज्ञ अधिक, हे सगळे आपण वरती पाहिले. हे ज्ञान यज्ञाची सरी पाहू शकत नाहीत. म्हणजे सगळ्यात ज्ञानयज्ञ हा सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. त्या ज्ञानयज्ञाचं श्रेष्ठत्व, त्या ज्ञानाचं महत्व सांगत असताना, त्याची व्याख्या सांगताना, त्याचं स्वरूप सांगताना, जेथ वैराग्याचा पांगू फिटे विवेकाचाही सुसू तुटे, जेथ न पाहता सहज भेटी आपण पे. वैराग्य जे आहे हे वैराग्याची सुद्धा पुढे ढिलं पडतं. वैराग्याची आवश्यकता कुठपर्यंत आहे? त्यांना त्या ज्ञानाला जास्त महत्व आहे. वैराग्य विवेक ही त्याच्यापेक्षा गौण आहे. साधनेच्या दृष्टीनं वैराग्य गरजेचं आहे. विरक्ती वाचवणं काही ज्ञानाची तगणीची नाही हे विचारून ठाई ठेविले देवे. असं जरी असलं तरी काहींनी वैराग्यालाच महत्व देऊन आपलं संपूर्ण जीवन हे वैराग्यामध्येच घालवलं. काहींनी नित्यानित्य विवेक करण्यामध्येच घालवलं. परंतु हे दोन्ही जे आहेत ना, हे पांडुरंगाच्या दोन महाकारामधले कोण आहेत? विवेक आणि वैराग्य. गरुड हनुमंत पुढे पाहती वाट, स्वर्गीचे सुरवर घेऊन आले गो घाट, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. हा विवेक आणि वैराग्य म्हणजे गरुड आणि हनुमंत आहे. अजून परमात्मा पुढे. मग याला किती महत्व द्यायचं? विवेक आणि वैराग्याला. त्याचं महत्व नाकारता येणार नाही. विवेकाच्या जवळ गेला म्हणजे पोहोचलाच तो. विवेक हे पांडुरंगाच्या माऊलीच्या जवळजवळ स्वरूपच आहे असं म्हणू, पण तरी थोडासा सुद्धा भेद थोडासा राहतो. म्हणून त्यांचं महत्व कमी न करता त्याच्या पुढे तुम्हाला आता महाद्वारामध्ये भगवंताचं दर्शन घ्यायचंय, ते वेगळं राहते. थोडस जवळ आलाय तुम्ही आता. मग त्या जे वैराग्याचा पांगू फिटे, वैराग्याचाही पांग फिटतो, विवेकाचाही सुसू तुटे, विवेकाचाही सोस राहत नाही. आणि जे न पाहता सहज भेटी आपण पे, न पाहता आपण आपल्याला भेटणं म्हणजे वृत्ती अंतर्मुख होऊन आत्मस्वरूपाचा आनंद प्राप्त होणं, ही ज्या गोष्टीमुळे घडतं ते ज्ञान पैगा बरवे. जरी मनी याचे आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी. कारण त्यांची संतुष्टता अतिशय महत्वाची आहे. मग अशा प्रकारचं ते ज्ञान तद्वित्ति प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शिना. ज्ञानयज्ञाचं श्रेष्ठत्व सांगितल्यानंतर ते ज्ञान यज्ञ कोणाकडून करून घ्यायचा, कसा प्राप्त करायचं ते ज्ञान, त्याची सेवा करावी लागेल त्या साधूची, ते ज्ञान पैगा बर्वे. जरी मनी अथी आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी. जे ज्ञानाचा कुरठा, जे प्रत्यक्ष ज्ञान स्वरूप आहे, ते ज्ञानाची चालते बिंबावयवते सुखाचे कुंभ, ए माणूसपणाची भांबा हा लौकिक भागो. अशा प्रकारचे ते महात्मे, ते ज्ञानाचा कुरटा, मग ते सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा ओढवणी, तो आपल्या स्वाधीन करून घे. म्हणजेच
त्यांना त्यांच्या प्रसन्नतेकरता प्रयत्न कर. त्यांच्याकडून ते ज्ञानयज्ञ तुला करून घ्यायचा आहे ना, त्यांची प्रसन्नता अतिशय महत्वाची आहे. मग काय तर तरी तनु मनुजीवे चरणासी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकळ. आणि मग काय होईल, मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील कुशिले, जेने अंतःकरण बोधिले संकल्पानये. मग ते ज्ञान आपल्याला त्या ठिकाणी उपदेशतील की ज्याच्यामुळं आपल्या अंतःकरणामध्ये संकल्प विकल्प निर्माण होणार नाही. खरी गोष्ट तर परमात्मा स्वयं तयार आहे, त्याच्यावर निर्माण होणारं जे आवरण आहे, जसं सूर्याच्या उष्णतेपासूनच ढग तयार होऊन त्या सूर्याला झाकळून टाकतात, तसं हे त्या आत्मसत्तेच्या अधिष्ठानामधूनच अंतःकरणामध्ये संकल्प विकल्प निर्माण होतात. अंतःकरण सत्वगुणापासून बनलेलं आहे आणि ते त्याला झाकाळून टाकतात. हा आवरण नावाचा दोष सद्गुरु कृपेनं घालवायचा. मल विक्षेप आणि आवरण. मल घालवण्याकरता निष्काम कर्म करावं लागेल, विक्षेप घालवण्याकरता ध्यानधारणा करावी लागेल, तर आवरण नावाचा दोष घालवण्याकरता संत सेवेशिवाय, संतांच्या मिळालेल्या बोधाशिवाय आणि आवरण दोष जाणार नाही. असा हा ज्ञान यज्ञ, ती ज्ञान ज्या संतांकडे तो प्राप्त करून घेण्याकरता त्यांची सेवा, त्यांची संतुष्टता अतिशय महत्वाची आहे. पुढच्या श्लोकामध्ये 35 सांगतात, यज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यस्यसि पांडव येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि. काय त्या संतांचं सामर्थ्य सांगितलं. ज्ञानयज्ञ करणारे जयाचे निवाक्य उजेवडे, ज्यांच्या मुखामधून प्राप्त झालेलं, साधकाला प्राप्त झालेलं वाक्य, मुमुक्षुला प्राप्त झालेलं वाक्य, वारकऱ्याला प्राप्त झालेलं वाक्य, जयाचे निवाक्य उजेवडे, झाले असे चित्त निधडे. शूर क्षत्रियाचं चित्त जसं निधड झालेलं असतं मरणाच्या बाबतीत, तसं साधनेच्या बाबतीमध्ये, परमात्म्याच्या बाबतीमध्ये, संतांच्या बाबतीमध्ये, धर्माच्या बाबतीमध्ये ज्याचं चित्त निधड झालंय, कशाच्या योगानं? सद्गुरूकडून प्राप्त झालेल्या बोधाच्या योगानं, वाक्याच्या योगानं. किती निधड, ब्रह्माचे निपाडे निशंक होय. ब्रह्म जसं निशंक आहे, कोणती शंक धरण्याचं कारण नाही, तसं आपण झालं पाहिजे. निर्द्वंद्व निशंक विचरता मही आणि मग सुखानंद हृदयी स्थिरावला. असं झाल्यानंतर ते वेळी आपण पेया संहिते, त्यावेळेला आपणासही ये अशेषही भूते, ही सर्व भूत मात्र माझ्या स्वरूपी अखंडिती देखशी तू. माझ्या स्वरूपा ठिकाणी हे सर्व भूत मात्र तू अखंडितपणे पाहशील. 36व्या श्लोकामध्ये पुन्हा सांगितलं, अपिचेत्सि पापेभ्यो सर्वेभ्य पापकृतमः सर्व ज्ञानक्लेने नैव वृजिनं संतरिष्यसि. त्या ज्ञानाचं सामर्थ्य अजून, त्या ज्ञानी पुरुषाचं सामर्थ्य अगोदरच्या या श्लोकात आलं. आता त्या ज्ञानाचं सामर्थ्य सांगतात. जरी कल्मशाचा आगारू, आगार म्हणजे बसई केळीचा आगार आहे, वडाला आगार, उरला आगार म्हणजे बस डेपो. किती बस आहेत तिथे? अरे बापरे, त्यांची संख्याच नाही म्हणजे असंख्य. मग जसं कल्मश पाप किती, आगार इतकी पाप जरी असेल, जरी कल्मशाचा आगारू, भ्रांती किती असू द्या तुमच्या ठिकाणी, भ्रांतीचा सागरू, सागराला जशी मर्यादा नाही, एवढी जरी भ्रांती तुमच्या ठिकाणी जरी असेल, व्यामोहाचा डोंगरू, व्यामोह मोह किती तुमच्या ठिकाणी, एखाद्या हिमालय पर्वता इतका जरी मोह तुमच्या अंतःकरणामध्ये असेल, होऊन अससी जरी असेल ना, तर घाबरू नका म्हणतात. तरी ज्ञान शक्तीचे निपाडे, ज्याला ज्ञान म्हणतात, ज्ञान यज्ञ म्हणतात, हे आगवेची गा ठोकडे, ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी ये. किती पाप होत. एक मोरी, एक ब्राह्मण, ब्रह्म जाणणारा, नुसता जातीचा नाही, ब्रह्म जाणाती ती ब्राह्मणा, तो मारल्यानंतर मोरी एवढा खडा रांजणामध्ये टाकायचा. बरोबर, असे 7 रांजण ज्यांनी पापाने भरलेले होते, असा वाल्ल्या कोळी, रत्नाकर त्याचं नाव आहे. आणि तो ज्या वेळेला नारद मुनींना शरण जाऊन हा ज्ञानयज्ञ त्यांच्या मार्फत त्या ठिकाणी त्यांची सेवा करून त्यांच्या मार्फत ज्ञानयज्ञ प्राप्त केला, आणि त्या ज्ञान यज्ञाच्या सामर्थ्यानं, त्या ज्ञानाच्या सामर्थ्यानं काय झालं? केले रामायण रामादी, केले रामायण रामादी, कोळीयाची कीर्ती वाढली गहन. केले रामायण रामादी, केले रामायण रामादी. 12,000 वर्षांनंतर प्रभू रामचंद्रांचा अवतार होणार आहे. त्याच्या अगोदर हे महाकाव्य, रामायण रूपी महाकाव्य
त्या वाल्मिकांनी लिहिलं हे सामर्थ्य ज्ञानशक्तीचं आहे आणि भगवंताला तसं आचरण करून दाखवावं लागलं. बोलिले वाल्मिक तैसेची करणं वर्तोनी दावील नामा म्हणी, असं त्या ज्ञानयज्ञाचं सामर्थ्य आहे. पुढच्या 37व्या श्लोकात सांगितलं यथैधांसी समिद्धोग्निर भस्मसात कुरुते अर्जुन, ज्ञानाग्नि सर्व कर्माणि भस्मसात कुरुते तथा. सांगे भुवनत्रयाची काजळी, संपूर्ण त्रिभुवनाला आग लागली, त्याची त्या ठिकाणी राख झाली. आणि ही एवढी राख आता कुठं न्यायची? जी गगनामाजी उधवली ती प्रलयची वाहतुडी काय आभ्रपुरे. तिथं जर प्रलय काळच्या वेळाचं जर वावटळ जर सुटली, चक्रीवादळ जर सुटलं, तर ती कुठे न्यावी ती काय राख, याचा प्रश्न पडण्याचं कारण नाही. तसं नामाच्या संबंधाने माऊली ज्ञानवारा हरिपाठामध्ये म्हणतात की तृणाग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केली जपत आहे. कदाचित त्याच्यामध्ये राग तरी शिल्लक राहण्याची शक्यता आहे. म्हणून दुसरं उदाहरण माऊली ज्ञानवारा हरिपाठामधून देतात. साधूचा बोध कसा आहे किंवा ज्याला ज्ञानयज्ञ म्हणतात, जयाचेनी वाक्य उजिवडे म्हणतात. साधू बोध झाला तो नुरोणी ठेला, ठाईच मुराला अनुभव. आणि त्याच्याकडे उदाहरण देतात. सच्चिदानंद श्रीपाद बाबा सांगायचे तुम्ही सर्व मंडळी 1 लाख रुपये वर्गणी काढून कापूर आणा. 1 लाख रुपयाचा किती कापूर येईल? 3000 फूट उंचीच्या डोंगरा एवढा. आणि त्याला काडी माचिसची काडी पेटवून त्या ठिकाणी लावा आणि 1 चिमूटभर राख मला आणून द्या, मी तुमच्या घरी कच्च्या घड्याने पाणी भरेल. देता येईल का? नाही देता येणार. आणि तसाच हा साधूचा बोध या ठिकाणी राख सुद्धा शिल्लक ठेवत नाही. कोणत्याच प्रकारचं कापुराच्या वाती उजळल्या ज्योती त्या कापराची जशी आता राख शिल्लक राहणार नाही आणि ठाईच समाप्ती झाली जशी, तसा साधक त्या स्वस्वरूपाला प्राप्त होतो. तिथे अज्ञान जाऊनी ज्ञानही नुरे अशी स्थिती त्या ठिकाणी प्राप्त होते. असा हा ज्ञानयज्ञ. त्या ज्ञानयज्ञासारखं पवित्र, ज्ञानासारखं पवित्र काही नाही. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते, तत्स्वयं योग संसिद्धी काले नात्मनि विंदती. एथ ज्ञान हे उत्तम होये आणि काही एक तैसे के आहे, जैसे चैतन्य का मोहे दुसरे गा. अशा प्रकारचं ते ज्ञान अति उत्तम आहे. कशासारखं आहे म्हणाल? नाही, दुसरं सांगताच येणार नाही. त्याच्यासारखी नाम द्वितीय वस्तू, दुसरी वस्तूच नाही त्याच्यासारखी. जसं चैतन्य एकच आहे, दुसरं चैतन्य नाही त्या चैतन्यासारखं. जसं या ठिकाणी 3 जन्मामध्ये भगवत प्राप्ती करता भगवंत पुत्र रूपाने आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून वसुदेव देवकीनं त्या ठिकाणी 3 जन्म तपश्चर्या केली. कृष्णी आणि सुतपा नावधारण करून पहिल्यांदा तपश्चर्या केली. नंतर कश्यप आणि दिती त्यांच्या पोटी, त्यांच्या कृष्णी आणि सुतपाच्या पोटी भगवंताने अवतार घेण्याच्या 3 जन्मामध्ये तपश्चर्या केलेली आहे. दुसऱ्या याच्यामध्ये कश्यप आणि दिती आणि त्याच्यामध्ये वामन रूपाने त्यांच्या ठिकाणी अवतार धारण केला. तिसऱ्यांदा वसुदेव देवकीच्या पोटी कृष्ण रूपाने. तर त्यांची तपश्चर्या पाहून भगवंत प्रसन्न होऊन त्यांना म्हटले मागा काय मागायचं. त्यांनी सांगितलं तुझ्यासारखा आम्हाला पुत्र व्हावा. त्यावेळेला भगवंत मग विचार करतात अरे माझ्यासारखा अन्य दुसरा कोणीच नाही, दुसरा कोणीच नाही ना, त्याच्यासारखा द्वितीय नास्ती. असा असल्यामुळं भगवंत म्हणले चला मीच तुमच्या पोटी अवतार घेतो. किंवा 9व्या अध्यायामध्ये राम रावण झुंजिनले कैसे, राम आणि रावण कसे झुंजले याला देण्याकरता हुकुमच नाही, दुसरी तसं युद्धच झालं नाही. मग राम रावणाची जैसे, जसे राम आणि रावण तीच उपमा तिथे शोभते त्या पद्धतीनं इथं एक ज्ञान हे उत्तम होय आणि काही एक तैसे की आहे असं हे उत्तम ज्ञान. त्याच्यासारखं दुसरं काही दुसरं आहे काय काही तर म्हणजे जैसे चैतन्य का नव्हे दुसरे का. जसं दुसरं चैतन्य नाही, चैतन्य एकच आहे, तसं ह्या ज्ञान जे आहे हे एकमेव आहे, दुसरं नाही. ते कुणाला प्राप्त होईल हे पुढच्या श्लोकामध्ये 39 सांगितलं. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतींद्रिया ज्ञानम लब्ध्वा पराम शांतिमतीर्णादि गच्छति. ज्यांच्या ठिकाणी श्रद्धा आहे त्यांना ते ज्ञान प्राप्त होतं. जे तत्पर संयतींद्रिया, इंद्रियांचा संयम करण्यामध्ये तत्पर आहेत
ज्ञानम लब्ध्वा, त्यांना ते ज्ञान प्राप्त होतं. परेच्या पलीकडे पराम शांती मचिरेनादि गच्छति. पराशांती ज्याला म्हणतात. शांती म्हणजे एकांतामध्ये तर कोणालाही शांती प्राप्त होईल. शांती परते नाही सुख, एर अवघेचे दुःख, एर अवघेचे दुःख. ही शांती म्हणजे पराशांती. एकांतामध्ये कोणाचा डिस्टर्ब नाही, कोणाचा त्रास नाही, ती शांती नाही. लोकांमध्ये राहून आणि तरी शांतीचा भंग न होणं ही पराशांती त्या ज्ञानानं त्यांना प्राप्त होते. पण ते ज्ञान कोणाला प्राप्त होईल? ज्याच्याजवळ श्रद्धा असेल. श्रद्धा मानलवते ज्ञानम. आणि तत्पर संयतेंद्रिया, इंद्रियांचा संयम ज्याच्या ठिकाणी आहे. ज्ञानम लब्ध्वा पराम शांती मचिरेनादि गच्छति. तरी आत्मसुखाच्या गोडिया विटे जो का सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. असं ते आत्मसुख, त्याची गोडी एकदा प्राप्त झाली तरी तर सर्व विषयांचा वीट येतो. इंद्रियांचे विषय संपूर्ण विसरले जातात. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा म्हणतात, राम रसाची चवी, आन रस रुचती केवी, आन रस रुचती केवी, आन रस रुचती केवी. ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. गुरुवचन त्यांच्याकडून मिळाले भगवंताचं नाम किंवा बोध, त्याचा त्यांना शरण जाऊन ते प्राप्त करा. आणि मग तुम्हाला एकदा तो रस प्राप्त झाला, ते आत्मसुख प्राप्त जर झालं, तर मग त्या ठिकाणी इतर विषयांचा सहजच भेट येतो. आणि ते सुखच आहे. तर विटे ऐशे सुख, नोहे ब्रह्मरस पुडता पुडती यास सेवा विहे. आणि अशा प्रकारे या 24व्या श्लोकापासून 4थ्या अध्यायाच्या 39व्या श्लोकापर्यंत जे श्लोक आले ते श्लोक आणि त्याच्या खालच्या काही विशिष्ट ओव्यांच्या माध्यमामधून यज्ञाचे प्रकार पाहण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला. पुन्हा एकदा एका मागच्या श्लोकाकडे आपण जाऊया. तो श्लोक असा आहे, द्रव्य यज्ञास तपो यज्ञ, योग यज्ञास तथा परे, स्वाध्याय ज्ञान यज्ञस्य यतः संशित व्रतः. म्हणजे द्रव्य यज्ञ, तपोयज्ञ, त्यानंतर योग यज्ञ, या जो आपण यज्ञ करतो तो, आणि त्यानंतर स्वाध्याय करणं. स्वमणीचे आत्मादान, भगवंत म्हणतात उद्धवाला, स्वमणीचे आत्मादान, त्याचे ठाई नित्य अनुसंधान. म्हणून स्वाध्याय म्हणती जाण. आत्मय म्हणजे आत्मस्वरूपाचं अनुसंधान, त्याला स्वाध्याय असं. स्व म्हणजे आत्मादान, त्याचे ठाई नित्य अनुसंधान. म्हणून नारायण म्हणती जाण आत्ममध्ये अशी. अशा प्रकारचं स्वाध्यायाची व्याख्या केलेली. तो स्वाध्याय सुद्धा एक यज्ञ आहे आणि ज्ञान यज्ञ अशा प्रकारचे. आणि त्या ज्ञान यज्ञाचं महत्व आपण त्या ठिकाणी या माध्यमामधून पाहिलं. आणि त्यातच त्या श्लोकामध्ये द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ याच श्लोकामध्ये आणि उल्लेख आला वाग्यज्ञाचा. एकी शब्दी शब्दू यजिजे, तो वाग्यज्ञ म्हणजे ज्ञानेनेय गणिजे, तो ज्ञानयज्ञ. ज्ञानाच्या ज्ञानयज्ञ करताना ज्ञानाच्या माध्यमामधून ज्ञेयाला प्राप्त होणं वास्तविक त्रिपुटीने कळण्याकरता म्हटलेलं आहे. तो ज्ञानयज्ञ. आणि शब्दाने, शब्दामधून, शब्दाच्या उत्पत्तीमधून, शब्दाच्या शब्द केली जडाजुडी विठ्ठल पायी घातली वेळी, अशा पद्धतीनं जो यज्ञ प्राप्त होणार आहे शब्दांचा वैखरीच्या माध्यमामधून, त्याला वाग्यज्ञ असं नाव आहे. 4 प्रकारच्या वाणी आहेत, परापश्यंती, मध्यमा आणि वैखरी. परेच्या पलीकडचं सुख प्राप्त झालेलं आहे. परेच्या पलीकडे तो परमात्मा आहे, म्हणून त्याला परब्रह्म, परमात्मा ही जी नामाविधान आहे ती याकरताच आहे. परे होऊन परते सुख, परे होऊन परते घर, तेथे राहू निरंतर, असं संत नामदेवराय म्हणतात. परंतु आता ते परेच्या पलीकडचं सुख भोगत असताना इंद्रिय तिथे तटस्थ होतात. त्या सुखामध्ये सर्व वृत्ती, तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या वृत्ती एकमय, अशी स्थिती होते. आता या ज्या परापश्यंती, मध्यमा आणि वैखरी 4 वाणी आहे, त्या परेच्या पलीकडचं सुख वैखरीमधून वक्ता निवेदन करतो आणि श्रोता श्रवण करतो. या वक्त्याला आणि श्रोत्यांच्या उद्धाराची
ही एक योजना केलेली आहे बरं. श्रोत्याच्या उद्धाराकरता वक्ता हा श्रोत्याचा भाव असावा पण वक्त्याचा नसावा. वक्त्याने असं समजलं पाहिजे माझ्या उद्धाराचं नियोजन श्री गुरुने या माध्यमामधून केलेलं आहे, सांगता सांगता मी उद्धरून गेलो पाहिजे आणि ऐकणाऱ्याने ऐकता ऐकता उद्धरून जायची, अशी ही योजना केलेली आहे. सुंदर योजना आहे. कोणी कोणाला वक्ता समजण्याचं कारणच नाही. कोणाच्या उद्धाराकरता आपण आलेलो नाही. भगवंताने ती नियुक्ती केली, महात्म्याने ती नियुक्ती केली. आपलं भाग्य, आपल्याला ती सेवा प्राप्त झाली असेल त्याने ती भाग्य समजायचं, त्याने नटून थटून जाण्याचं आणि अहंकार निर्माण होण्याचं अजिबात कारण नाही. कोणती गोष्ट ज्ञानी माणसाला समजून सांगावी लागत नाही जास्त, ते त्यांना नुसत्या निर्देशाने कळते. अज्ञानी माणसाला मध्ये बी तीव्र, मंद, मध्यम आणि मंद असे प्रकार असतात, त्यांनाही समजून सांगता येईल. पण जो अहंकारी आहे ना, अभिमानी आहे ना, त्याच्या पुढे मात्र हात टेकले जातात. त्याला ती समय किंवा ती वेळच त्याला शिकवेल, त्याला दुसरं कोणी शिकवणार नाही, शिकूच शकत नाही, कारण त्याचा अहंकार त्याला ते समजून देत नाही. एक वेळ अज्ञानाला समजून सांगणं सोपं आहे, ज्ञानी माणसाला तर जास्त सांगण्याची गरजच नाही. परंतु जो अहंकारी आहे ना बाबा, त्याला फक्त समय वेळच शिकवेल, दुसरा कोणी शिकू शकत नाही. खूप सुंदर स्त्री किंवा पुरुष एखादा आहे, परंतु म्हणले फक्त त्याच्या ओठाला किंवा अंगावर एका ठिकाणी असं थोडस कुष्ठ आहे. म्हणले तुम्हाला मी एखादी मुलगी अशी सुंदर दाखवतो, फक्त एका ठिकाणी ओठावर थोडस कुष्ठ आहे, कराल का ती मुलगी? अजिबात नाही करणार, कारण तेवढा सत्व कुष्ठ रोग पुढे संपूर्ण शरीर व्यापणार आहे आणि तिचं सौंदर्य नष्ट करणार आहे. म्हणून कितीही त्या ठिकाणी अर्जुना वेदवीर जरी झाला परी माती नेता वाया गेला, करू सांडून उपनीला कोंडा द्यायचा. वेदांत ज्ञानी आहे, परंतु त्याच्या ठिकाणी अहंकार आहे. काय अहंकार त्या कामाचा? त्या अहंकाराच्या योगानं काय होईल? त्याचं तर त्या ठिकाणी काय व्हायचं ते होईल, पण त्याच्या तारवावरती बसलेले, त्याच्या मागे चालणारे जे आहे त्यांचे काय होईल? खुद तो डुबे लेकिन यजमान को लेकर भी डुबे. एखाद्या आंधळ्याच्या हाताला धरून जर समजा या माझ्या मागे मी तुम्हाला घेऊन जातो, आणि त्या आंधळ्याचं जसं कडेलोट होईल तसं त्याच्या मागे जाणाऱ्यांचं होईल. म्हणून अतिशय महत्वाचा असा आपला हा विषय चाललेला आहे की परेचं सुखच वैखरीच्या माध्यमामधून उपभोगण्याकरता कीर्तन प्रवचनाची योजना केली. अजून तुम्ही कीर्तनकार प्रवचनकार जर आपल्याला समजत असाल आणि कोणाला तरी उपदेशात्मक कलागुणांच्या माध्यमामधून मार्गदर्शन करत असाल तर कीर्तनाचं सुखच मिळू शकणार. कीर्तनकार आम्ही आहोत, चांगलं आहे, आनंदाची गोष्ट आहे. सेवा करते एवढंच भाग्यापुरतं मर्यादित राहू नका, तर त्यातून परमात्मसुख आत्मसुख ते करताच आणि त्या ठिकाणी उपभोगण्याची जी रीत आहे ती आपण नीट समजून घेतली पाहिजे. आणि म्हणून परेचे सुख पश्यंतीशी भोगी, परेतलं सुख पश्चिंतीत भोगता आलं पाहिजे, मध्यमेमध्ये भोगता आलं पाहिजे, वैखरी वाणीत भोगता आलं पाहिजे. परेचे सुख पश्यंतीशी भोगी, तोच एक राजयोगी मुकुटमणी. त्यालाच राजयोगी म्हटलंय आणि त्यालाच मुकुटातला मुकुटमणी सगळ्यात श्रेष्ठ असतो, बाकीचे सगळे गौण असतात. तयातीने माथा मुकुट करी असं ते भगवंत म्हणतात. अशा भक्ताला मी माझा मग यावरी पार्था माझ्या भजनी असता मत स्वरूपाला प्राप्त होणे माझ्या भजनाची आस्था ज्याच्या ठिकाणी आहे, तयातीने माथा मुकुट करी त्याला मी मुकुटमणी बनवतो. तसं बरेच सुख पश्यंतीमध्ये, मध्यमेमध्ये, वैखरीमध्ये ज्याला भोगता येत असेल ना, करू हरीचे कीर्तन गाऊ निर्मळ ते गुण, करू हरीचे कीर्तन, ते सुख भोगण्याकरता, कोणाला मार्गदर्शन म्हणून नाही. अशा प्रकारचं परेचे सुख पश्यंती शिवोगी, तोच एक राजयोगी मुकुटमणी आणि बाकी सारे सोडामणी. सोडामणी म्हणजे भाव म्हणायचे, बायकांचे नवरे. बस. मग जर इथे अजून आम्हाला ती सोय सापडली नसेल वैखरी वाणीमध्ये ते सुख उपभोगायचं, परेचं सुख, अरे याच्या करताच प्रबोध आहे बरं. करोनी प्रबोध संत पार उतरले, मनुष्य देहायचा निध साधेल ती साधा सिद्ध, करोनी प्रबोध संत पार उतरले. वृत्तीवरच मी देह नसून मी आत्मस्वरूप आहे. वृत्तीवरचं आवरण त्या ठिकाणी नष्ट होऊन आत्मस्वरूपाला प्राप्त झालेली ती वृत्ती, आणि ती वृत्ती मग भगवंताच्या गुणानुवादामध्ये, कथा कीर्तनामध्ये आणि भजनामध्ये एवढी रमून जाते
की परेच सुख जे काही त्या ठिकाणी तुम्ही चिंतनामध्ये प्राप्त करता सद्गुरु कृपेनं, जे ध्यानामध्ये प्राप्त करता, ते चालता बोलता सर्व काळामध्ये आणि तुम्हाला ते सुख या वैखरीच्या माध्यमामधून सुद्धा भोगता येतं. आणि अशा प्रकारचं ते सुख निवृत्तीदानांच्या कृपेनं मला आणि परीच्या पलीकडचं सुख या वैखरीवाणीच्या माध्यमामधून या वाग्यज्ञाच्या रूपाने उपभोगायला अनुभवायला मिळालं. आणि तो वाग्यज्ञ आता विश्वात्मके देवे, हे विश्वात्मक देवा श्री गुरुराया, येणे वाग्यज्ञे तोषावे, या माझ्या वाक्रूपी, वाक्यज्ञ म्हणजे वैखरी रूपी वाणीच्या यज्ञानं येणे वाग्यज्ञे तोषावे, तुम्ही संतुष्ट व्हावं. आणि तोषो निमज द्यावे पसाय दानही, आणि संतुष्ट होऊन मला हे पसाय दान द्या, मला हा प्रसाद द्या, मला हे पायस दान द्या. संतांची जी संतुष्टता आहे, त्या संतांच्या संतुष्टतेबद्दल आपल्याला त्या ठिकाणी थोडेसे बोलायचं आहे. काल आपण त्या ओवीचा 2 वेळेला उल्लेख केला, आज पुन्हा तिसऱ्यांदा करतोय. का जय दिठिवा तुमचा वरुषे, किंवा तुमची ज्या वेळेला दृष्टिकृपा होईल ना, तै सकलार्थ सिद्धिमती पिके, जैसा कोंबे का जय दिठिवा तुमचा वर्षे तै सकलार्थ सिद्धिमती पिके. एरवी, आणि जर तसं झालं नाही, कोंबेला उन्मेषु सुके, एखादं त्या ठिकाणी रोपटं लावले पण त्या ठिकाणी त्याचा अंकुर जसा सुकून जाईल, जरी उदास तुम्ही जर उदास झाला तर तो अंकुरलेलं जे काही बीज आहे ना, ते जसं सुकून जाईल ना, तशी तुमची प्रसन्नता नसेल तर आम्ही कितीही साधना केली, आम्ही किती भगवत प्राप्तीचे प्रयत्न केले, तरी ते उपयोगाला येणार नाहीत. त्यांच्या प्रसन्नते करता ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्येच पहा, या ज्या वेळेला माऊली ज्ञानोबारांनी गणेशाचं वंदन केलं, सरस्वती मातेला वंदन केलं आणि श्री गुरूंना वंदन करताना त्या प्रसन्नतेच्या संबंधानं आलेल्या ओव्या श्री गुरूंचं महात्म्य सांगताना, मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार गुरु, मनोनी विशेष यात्यादरू विवेकावली. त्याचं स्वरूप सांगितलं सद्गुरूचं, विवेक हे स्वरूप. त्याच्या पुढे सांगतात, जैसे डोळ्या अंजन भेटे, डोळ्याला जर अंजन मिळालं, डोळ्या अंजन भेटे विवेक रूपी अंजन, मग ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे, मग दृष्टीला फाटा फुटतो, आणि मग वास पाहिजे ते प्रगटे महानिधी. भूमीमध्ये निधान आहे, धन आहे, परंतु जो पायाळू आहे त्या पायाळूला ती स्पंदन जाणवत असतात. त्याच्या डोळ्यामध्ये एक उन्मेष रूपी अंजन घालावं लागतं, आणि मग त्याला त्या जागेवरच ते धन त्या ठिकाणी आणि दिसतं. तसं जैसे डोळ्या अंजन भेटे, डोळ्याला ते अंजन प्राप्त झाल्यावर आणि ते वेळे दृष्टीसी फाटा फुटे, मग वास पाहिजे ते प्रगटे महानिधी. हे अंजन म्हणजे काय? आध्यात्मिक दृष्टिकोनातून कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता ढळ, तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ, श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला सोज्वळ, बाप रखुमा देवी भरू विठ्ठल दिनाचा दयाळ. कृष्णांजन, नेत्रांजन नाही, नाही तर जाऊन मागान लगेच मेडिकल मध्ये जाऊन. कृष्णांजन म्हणजे भगवंताचं नाम, तो बोध. आणि मग जसं त्या ठिकाणी निधान मग त्या ठिकाणी त्याला प्राप्त होतं. का चिंतामणी आली हाती सदा विजय वृत्ती मनोरथी, तैसा पूर्ण काम मी श्रीनिवृत्ती ज्ञानदेव म्हणे. जसं त्या ठिकाणी चिंतामणी प्राप्त झाल्यानंतर आपण जी जी इच्छा त्या चिंतामण्याकडे मागू, ती वस्तू आपल्याला प्राप्त होते. तसं श्री गुरु प्रसन्न झाल्यानंतर होतं, असं माऊली ज्ञानोबा सांगतात. तैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैचे की आहे. आणि एकदा का त्यांच्या कृपेनं आपलं हृदय प्रसन्न झालं, मग दुःख आहेच कुठे? ते तर अपैसी बुद्धी आहे परमात्मा रूपी. मग तिथे तुमची बुद्धी परमात्मा स्वरूपाशीच जडून राहते. म्हणजे
ती तुमची बुद्धी परमात्मा स्वरूपाशी जडून राहण्याकरता ज्या संतांच्या कृपेची, सद्गुरूच्या कृपेची नितांत गरज आहे, त्यांच्या प्रसन्नतेची अत्यंतिक गरज आहे. आणि मग तीच त्या ठिकाणी बसायचं. आता आपण आता विश्वात्मके देवे येणे वाद्यज्ञे तोषावे, तोषो निमज जावे पसायदान नाही. आणि मग कोणत्या प्रकारचं पसायदान आम्हाला तुम्ही द्या, प्रसन्न झाल्यानंतर कोणत्या प्रकारचं पसायदान आम्हाला द्या, ती पुढे आलेलं आहे. तत्पूर्वी आपण त्या जी पसायदानाच्या संबंधानं मागणं माऊली ज्ञानोबा करतात त्याचा फक्त आज उल्लेख करून जाऊ. आज आपण यज्ञाचे प्रकार आणि वाग्यज्ञ हा विषय या ठिकाणी पाहिलेला आहे. आणि संतांची प्रसन्नता किती महत्वाची आहे, त्यांच्याकडून आपल्याला पसायदान मिळवण्याकरता सेवेची किती गरज आहे, हा सर्व भाग या पहिल्याच ओळीमधला आपण पाहिलेला आहे. आता विश्वात्मके देवे येणी वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मद द्यावे पसायदानही. आणि कोणतं ते पसायदान, मग पहा, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्पर पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जीवांची लतो ते लाभो प्राणी जात. त्याच्या पुढे वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी, अनवर्त भूत मंडळी भेट तो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे आलांछन मार्तंड जे तापहीन, ती सर्वाही सदा सज्जन सोयरी होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण भोवो नितीही लोकी, भजितो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी, विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय होवावेजी. अशा पद्धतीनं या कलमाद्वारे या ओवीच्या माध्यमामधून पसायदान विश्वात्मक देवाकडं, श्री गुरु निवृत्तीरायांकडं, आपल्या सद्गुरूकडं माऊली ज्ञानोबारायांनी मागितलेलं आहे. तेव्हा आजच्या दिवसाला या ठिकाणी आपली वेळ या ठिकाणी पूर्ण होत आलेली आहे. उद्याच्या चिंतनामध्ये आपण जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, या ओवीचं चिंतन उद्याच्या दिवसाला आपण त्या ठिकाणी पाहू. संप्रदायातील अनेक ज्येष्ठ मंडळी, साधक वर्ग, बंधू भगिनी, लाईव्ह जेवढे उपस्थित असतील किंवा जे नसतील नंतर पाहणार असतील, या सर्वांच्या चरणी, सर्व वारकरी बंधू भगिनींच्या चरणी ही सेवा सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा या सर्वांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी आपण सेवेला पूर्णविराम देऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय, शांतिवन एकनाथ महाराज की जय, सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय, सच्चिदानंद रामदास भगवान की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय, शिवसंतन की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान